भक्तिप्रवाहामध्ये तुमचं स्वागत आहे. योग योगेश्वर जयशंकर या मालिकेत पुढे काय घडलं ते आपण पाहूया. जसं की आपण कालच्या भागात पाहिलं होतं की शंकर, चिमणाजी, पार्वती आणि मामा सगळीच जण ध्यानाला बसलेली असतात. तेवढ्यातच शंकरला महादेवाच्या मंदिरात शंकर असा आवाज येतो. तो स्वामींचा असतो. त्याला शंकराच्या पिंडीमध्ये स्वामी दिसतात. शंकर बोलतो, तुम्ही आलात? मी बोलतात, हो, धावत आलो. अरे, आम्ही देखील वाट बघत होतो ह्या क्षणाची. तुला जितकी ओढ असते तितकीच ओढ आम्हालाही असते. तर पिंटीची पूजा करतो, त्यांना फूल वाहतो. स्वामी बोलतात, तुझी पूजा पोचली आमच्यापर्यंत. सांग, आजच्या दिवशी काय हवं आहे तुला? तर बोलतो, तुमची भेट झाली ह्यातच मी भरून पावलो. मला माझ्यासाठी काहीच नको आहे, पण रमाकांत मामाला अमरनाथचं दर्शन घ्यायचंय. मी आईला शब्द दिलाय की मामाचं अमरनाथचं दर्शन चुकणार नाही. स्वामी बोलतात, शिष्यमुखी गुरु बोलतो शंकर, तुझा मान आम्हाला राखायलाच हवा. मी बोलतात, कपिले जाग, तू तुझं काम कर. आणि बाहेर बांधलेली गाय हंबरते आणि तिकडनं निघून जाते. गाय तिकडे शंकरच्या घरी जाऊन पोचते. बाहेर ती हंबरत असते, तर आत मामा, चिमणाजी, आत्याबाई आणि पार्वती सगळीजणं ध्यानाला बसलेली असतात. गाईच्या डोक्यातून अचानक एक ज्योत येते आणि ती ज्योत जाऊन मामाच्या पायामध्ये जाते आणि मामाचा पाय बरा होतो. मामाला दुखापत कमी झाल्यामुळे त्याला असं वाटतं की पाय बरा झालाय आणि तो उभा राहून पाहतो तर खरंच त्याचा पाय बरा झालेला असतो. तर इथे मंदिरात शंकरला अमरनाथचे दर्शन होते. शंकरच्या घरात मामा खुश होऊन म्हणतात, चिमणाजी, माझा पाय बरा झाला. सगळीच जण ध्यानावरनं उठतात. बाहेर गाय हंबरत असते, त्याला सगळीच जण नमस्कार करतात. चिमणाजी म्हणतात, देवा, तुझी लीला अघात आहे. तर पार्वतीला शंकर बोललेलं आठवतं की मामाचे काही भोग आहेत, ते गेल्यानंतर सगळं काही ठीक होईल. मग त्याला अमरनाथाचं दर्शन होईल, तेही इथे आपल्या महादेवाच्या मंदिरात. मामाला चालता येतं हे पाहताच सगळीजण महादेवांच्या मंदिरात जातात. तिथे जातात तर काय, त्यांना अमरनाथचे दर्शन होते. मामा खूपच खुश होतात आणि ते ओम नमः शिवाय श्री गुरुदेव दत्तचा जप करत राहतात. सगळीजण आरती करतात. आरती झाल्यानंतर शंकर राख उडवतो आणि राख उडवल्यानंतर परत महादेवाचीच मूर्ती दिसू लागते. शंकर मामांना विचारतो, मामा, झालं का रे तुझं अमरनाथचं दर्शन? मामा बोलतात, हो. ते पुढे म्हणतात, अरे शंकर, मला नेहमी चिमणाजी आणि पार्वती बोलत असायचे की तू महादेवाचा अवतार आहेस. मला वाटलं की ते तुझ्या कौतुकापायी बोलतायत. नाही, ते सत्य होतं. तू साक्षात महादेवच आहे. आणि ते शंकरच्या पाया पडतात. तर बोलतो, मी निमित्त मात्र आहे. हे सगळं तुझ्यामुळे घडलं आहे. बोलतो, तुझ्या भक्तीमुळे, तुझ्या विश्वासामुळे, तू केलेल्या नामस्मरणामुळे हे सगळं घडलं आहे. देवावर आणि गुरूंवर विश्वास टाकून मोकळं व्हायचं, म्हणजे ते अशक्यही शक्य करतात. थोड्या वेळाने ते सगळीजणं घरी जातात. तर मामा परतीसाठी निघतात. पार्वती म्हणते, अमरनाथचं दर्शन झालं आणि लगेच निघालास की रे दादा? अजून 2 दिवस राहिला असतात की? त्यावर आईसाहेब म्हणतात, हो ना, 2 दिवसांनी संकष्टीचा उत्सव आहे. राहिला असताच तर. तिला बाळ होत नव्हतं म्हणून मी संकष्टीला नवस केला होता. दर संकष्टीला दीपोत्सव करू पण घालू. 2 दिवसांनी तो सोहळा आहे, तो तू बघूनच गेला असतास. कान बोलतात, संकष्टीचा उत्सव पाहायला मी परत नंतर येईनच, पण आता मला जाऊ द्या. अमरनाथचं दर्शन झालं आहे, तो उत्साह, ते अनुभव मला घरी कधी एकदा सांगतोय असं झालं आहे. तिकडे जातात आणि बोलतात, खरं तर मामानी भाच्याला आशीर्वाद द्यायचा असतो, पण मी आजच तुला सांगतोय की तूच मला आशीर्वाद दे. तुझी कृपा, तुझी दृष्टी माझ्यावर सदैव राहू दे. जी रमाकांतला वेशीपर्यंत सोडायला जातात. नंतर आत्याबाई म्हणतात, चला, छान पार पडली गुरुपौर्णिमा, आता संकष्टी उत्सवाला लागू. आणि त्या दोघीही आज जातात. राजी आणि रमाकांत चालत जात असताना त्यांना मध्येच मार्तंड आणि वंदना भेटतात. तर मार्तंड म्हणतात, ए रमाकांत, तुझ्या पायाला लागलं होतं ना? वंदना बोलते, आणि हो, चांगला 6 महिने आराम करायलाही सांगितला होता ना? रमाकांत बोलतात, ओम नमः शिवाय, ही सगळी शंकरची कृपा. माझा पाय त्याच्यामुळेच बरा झाला आणि महादेवाच्या मंदिरात
मला अमरनाथच्या शिवलिंगाचे दर्शनही झाले. म्हणतात आपल्या महादेवाच्या मंदिरात. वंदना बोलते तिथे शिवलिंगाचं दर्शन झालं, तेही अमरनाथच्या. आणि दोघंही जोरजोरात हसू लागतात. म्हणतात तुझ्या पायाला इजा झाली आहे की डोक्याला? चिमणाजी म्हणतात तुम्हाला खरं वाटो अगर न वाटो, पण हे असंच झालं आहे. तर तुम्हालाही दर्शन व्हावं अशी माझी खूप इच्छा होती, पण त्यासाठी भाव शुद्ध असावा, तर श्रद्धा असायला हवी, देवावर विश्वास असायला हवा, आणि तोच नाही म्हटल्यावर असो, दुर्दैव तुमचं. रमाकांत. आणि ते दोघे तिकडनं निघून जातात. गेल्यानंतर वंदना मार्तंडला म्हणते अहो मी काय म्हणते, हे दोघे जितक्या आत्मविश्वासाने बोलत होते, खरंच तसं काही घडलं नसेल ना? शंकर गाईला महादेवाच्या मंदिराच्या बाहेर बांधतो आणि बोलतो कपिले केवढं मोठं काम केलंस तू, मामाचा बाय बरा केलास, आणि त्यामुळे त्याला अमरनाथचं दर्शन झालं. ह्या येण्यानं मला संकेत मिळाला की माझे गुरु मला भेटायला येणार आहे ह्याचा. त्यांनीच तुला पाठवलं, पण तुला आता जावं लागेल ना? हो ग, मलाही नाही करमणार तुझ्याशिवाय. पण अशी कुठे लांब असणार आहेस तू? माझ्या गुरूंजवळच असशील ना? जेव्हा जेव्हा बोलीन तेव्हा येशील ना मी हाक मारल्यावर? तुली माझी, भेटू आपण परत. आणि तो त्या गाईला सोडतो. ती गाय महादेवाच्या मंदिराच्या आत जाते आणि एक ज्योत बनून लिंगाच्या आत शिरते आणि तिकडनं गायब होते. इथे रात्रीच्या वेळेस वंदना आणि मार्तंड बोलत असतात. ते तोच विचार करत असतात. वंदना बोलते नाही, तो काहीतरी खोटं बोलत असणार. आपल्या महादेवाच्या मंदिरात अमरनाथचं दर्शन? मार्तंड म्हणतात आणि त्याचा पाय कसा बरा झाला? वैद्यबुवा तर बोललेले 5-6 महिने लागणार. वंदना बोलते ते वैद्यबुवा वाटतं खोटं बोलतायत. सगळे खोटं बोलतायत त्यांची झालेली फजेती लपवायला. हो. तेवढ्यात मार्तंडचा मुलगा येतो आणि म्हणतो माझं खेळून झालं, द्या तुम्ही मला शिकवणी. तर मार्तंड त्याच्या हातातला भवरा घेतो आणि घट्ट हातात पकडतो आणि सांगतो हा भवरा जर तुझ्या मित्राचा आहे आणि तो तुला हवाय, तू कसा घेशील? तर तो प्रयत्न करतो मूठ उघडायची, पण उघडत नाही. मग थोड्या वेळाने तो खाली बसतो आणि सांगतो मला तर काही येतच नाही, मी बोंदू आहे. त्यावर मार्तंड म्हणतात कशी हार मानतो तू? तेवढ्यातच त्यांचा मुलगा त्यांच्या पायाला जोरात चिमटा काढतो. ते चिमटा काढताच त्यांच्या हातातला भवरा खाली पडतो. तो उचलतो आणि हसू लागतो. म्हणतात वा रे पट्ट्या, असा डाव टाकलास तर? वंदना म्हणते आता ना तुम्ही त्याला शिकवणं सोडा आणि तुम्हीच त्याच्याकडनं काहीतरी शिका, कारण तुम्ही टाकलेला प्रत्येक डाव फसला आहे. रमाकांतचा अपघात घडवून आणला. काय झालं? आपण आपल्या डोळ्यांनी त्याला चालत जाताना पाहिलं. रागवून तिकडचं ग्लास जोरात खाली फेकतात. वंदना म्हणते अहो तुम्ही रागवू नका हो, ती पार्वती जिंकली की मला कसं होतं ते तुम्हाला माहिती आहे ना. निमा झाली, आता संकष्टीची तयारी घेतली आहे त्या लोकांनी करायला. मार्तंड म्हणतात आपणही सुरू करू उत्सव उधळायची तयारी. हे दुसऱ्या दिवशी सकाळी शंकर वाती वळत असतो आणि गुरुब्रह्मा म्हणत असतो. पार्वती म्हणते काल सकाळपासून हाच श्लोक आहे की तोंडी, तुझा इतका ध्येय? त्यावर शंकर बोलतो तो तर आता आयुष्यभर राहणार आहे. तर वाती करून उठतो आणि बाबांना मदत करायला जातो. चिमणाजी बोलतात अरे हो दमशील अशाने, सकाळपासून हे कर ते कर. तर बोलतो बाबा उत्सवाची तयारी करून कोण दमतं का? तेवढ्यातच तिथे शरद येतो आणि तो दरवाजाच्या माथ्याला पाया पडून आत येतो. चिमणाजी म्हणतात अरे शरद केलंस? शरद म्हणतो मंदिरात शिरताना पाया पडतोच ना, म्हणजे ज्या घरात शंकर राहतो ते माझ्यासाठी मंदिरच आहे की. संकष्टीच्या उत्सवासाठी टोपल्या लागणार असतात त्या घेऊन येतो आणि चिमणाजींना देतो आणि म्हणतो माझी दरवर्षाची ही सेवा चुकायला नको. शरद शंकरच्या पाया पडून म्हणतो देवा आशीर्वाद द्या. शंकर म्हणतो तुझ्या हातात जे बेलाचं झाड आहे त्याचे बेल दररोज महादेवाच्या पिंडीवर वाहत जा, त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच, फक्त एवढंच करा. शरद म्हणतो मी आत्तापासूनच सुरुवात करतो आणि तो तिकडनं निघून जातो. त्यानंतर त्या टोकऱ्या आणलेल्या चिमणाजीच्या हातातून घेऊन शंकर भीमरूपा महारुद्रा असं म्हणत आत जातो. पार्वती म्हणते मगासपर्यंत तर गुरुस्तुती चालली होती, आता अचानक मारुती स्तोत्र म्हणतात. घडलं नाही पार्वती, बहुतेक घडणार आहे. आणि हा एपिसोड इथेच संपतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.